राज ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्तानं अमरावतीमध्ये ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेत। विदर्भातील 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे अमरावतीत बैठक घेणार आहेत। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापुरातल्या चंदगड मतदारसंघामध्ये येणार आहे। विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या मतदारसंघात ही यात्रा येणार आहे। शरद पवारांची आज पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये सभा आहे। माजी आमदार बापू पठारेंसह 10 माजी नगरसेवक या सभेत तुतारी हाती घेणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज राहुरी विधानसभा मतदारसंघात असणार आहे। राहुरी शहरामध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलंय। राहुरी हा प्राजक्त तनपुरेंचा मतदारसंघ आहे। शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहेत। इथे शिर्डी मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं जाणार आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी 6 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पार पडला। यावेळी भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला। या कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं। या प्रकारामुळे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली। विधानसभा निवडणुकीच्या कामात कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई होणार असा इशारा नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिला। निवडणुकीच्या कामासंदर्भात कोणत्याही चुका सहन केल्या जाणार नाहीत असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे। शिवसेनेकडून बाळासाहेब चांदेरे इच्छुक आहेत। या दरम्यान एक मोठी बातमी बघूयात। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा हे पथक या दौऱ्यातून घेणार आहे। निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळी 10 वाजता बैठक होईल। या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होईल। मग दुपारी 1 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल। त्यानंतर दुपारी 3 वाजता निवडणुकीची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला जाईल। राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे आणि मग शनिवारी इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली जाईल। महाराष्ट्राची निवडणूक किती टप्प्यात होणार हे आपल्याला शनिवारीच निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर कळेल। आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली 14 जणांचं पथक काल रात्री मुंबईत दाखल झालंय। हे पथक शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस हे केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे। राज्यामध्ये 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि 20 नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असण्याची शक्यता आहे। निवडणूक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांकडून तशी माहिती मिळाली आहे। दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम निवडणुकीपूर्वी प्रचारात व्यस्त झालेत। अशातच त्यांच्या पत्नी श्रेया कदम कामाला लागलेत। महिलांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना गुरुवारी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना विशेष विमानानं पुण्याहून मुंबईत आणण्यात आलं। 1600 कोटींचा निधी आणल्याचा दावा चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केला होता आणि याचा हिशोब देण्याची मागणी करत जनतेनं तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिलं। अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅशनल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनील तटकरेंची वर्णी लागली आहे। मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त मिळालाय। येत्या रविवारी 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवतील। कल्याणमध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलंय। जोरदार पावसामुळे स्टेशन परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। नागपुरात पावसाची संततधार सुरू आहे। रात्रभर पडलेल्या पावसानं सखल भागात पाणी साचलंय तर
अंतुनगर, गिरिजानगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. पुणे शहरात बुधवारी दिवसभरात 133 मिलीमीटर पाऊस पडला. हा एका दिवसातला आजवरचा शहरात पडलेला उच्चांकी पाऊस आहे. हवामान बदलासोबतच विविध कारणांमुळे कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. बीडच्या गेवराई तालुक्यातील दत्त मंदिर आणि शनीचं मंदिर पाण्याखाली गेलं. मुसळधार पाऊस झाल्यानं नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेत, तर गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. हतनूर धरणामध्ये 54.55% गाळ असल्याचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यानुसार कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र 24 वर्ष उलटूनही काम अपूर्णच आहे. कामाचा खर्च 30 कोटींनी वाढून 74 कोटींवरती पोहोचलाय. सांगलीला पावसानं झोडपून काढलं. मुसळधार पावसामुळे बोर नदी दुथडी भरून वाहू लागली, तर नदीला आलेल्या पुरामुळे विजापूर मार्गावरचा पूल देखील पाण्याखाली गेलाय. यावेळी एक मोठी बातमी आहे कोल्हापुरातून. छत्रपती राजाराम साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी 11 वाजता होणार आहे. कसबा बावडा इथल्या कारखाना कार्यस्थळावरती या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेच्या निमित्तानं महाडिक आणि पाटील गट आमने सामने येणार आहेत. सध्या राजाराम सहकारी साखर कारखान्यावरती माजी आमदार महादेवराव महाडिक आणि त्यांचे पुत्र अमल महाडिक यांची सत्ता आहे, तर विरोधात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा गट आहे. त्यामुळे नेहमीच या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळाची परंपरा आहे. धाराशिवमधील परांडा तालुक्यातील सीना कोळगाव धरण 100% भरलं. त्यामुळे धरणातून 3000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सीना नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. भुसावळ शहरामध्ये दिवसभरात 10.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचे 4 दरवाजे उघडून तापी नदीत 17000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. परतीच्या पावसामुळे मंगळवारपासून ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण 100%, तर भातसा धरण 99% भरलंय. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. शहरी भागांसोबतच ग्रामीण आणि धरण क्षेत्रात पावसानं हजेरी लावल्यामुळे पाणी पातळी वाढली आहे. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरती असलेल्या पेनटाकळी पाणी प्रकल्प 99% भरला असून धरणाचे 2 दरवाजे उघडलेत. त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. राज्यात मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसलाय. पुढच्या 15 दिवसात काढणीला आलेल्या भाताची नासाडी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचं मोठं नुकसान झालंय. 2 दिवस झालेल्या पावसामुळे राज्यातील 12 जिल्ह्यातील 3,29,097 हेक्टरवरची पिकं मातीमोल झाली आहेत. एक मोठी बातमी आहे. तिरुपती बालाजी देवस्थान इथल्या प्रसादाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. अशातच तुळजाभवानी मंदिर संस्थाननं भाविकांना शुद्ध तुपातले लाडू प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय घेतलाय. शुद्ध तुपातील लाडू तसंच ड्रायफ्रूटचा प्रसाद तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता दिला जाणार आहे. संपूर्णतः शुद्ध तुपामध्ये संपूर्ण शाकाहारी इन्ग्रेडियंट असलेला तूप असेल, त्याच्यामध्ये बाकी इतर ड्रायफ्रूट्स आहेत आणि प्रामुख्यानं गाईचं दूध आम्ही त्यात म्हणजे कुठल्या स्वरूपाचं काय क्वालिटीचं असावं ते संपूर्ण पॅरामीटर्स आम्ही त्या निविदेमध्ये नमूद केलेले आहे. तर ते नक्कीच या भाविकांना याचा लाभ होईल आणि लवकरच आम्ही त्याची निविदा प्रक्रिया करून आम्ही त्याचे जे काही कोणी जे बिल्डर असेल त्यांना सिलेक्ट करून भाविकांना लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध होईल याची आम्ही तयारी करत आहोत. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. या नुकसानीचे तत्काळ 2 दिवसात पंचनामे करा असे आदेश पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिले. 1 ऑक्टोबरपासून राज्यात 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. दिवाळीपूर्वी कापूस खरेदी सुरू व्हावी. 7 दिवसात शेतकऱ्यांना कापसाचे पैसे मिळावे अशी याचिका न्यायालयात करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांची माहिती पुणे आयुक्तांकडे पोहोचलेली नाही. त्यामुळे ई पीक पाहणीनंतरही 2395 शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे. पालघरमध्ये पावसाची संततधार कायम आहे. परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. तयार झालेल्या भात पिकाला या परतीच्या पावसाचा फटका बसतोय. गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे धान पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे. शहापूर पासून रात्री निघणाऱ्या आसनगाव आसनोळी बसला
गळती लागली, त्यामुळे पूर्ण तिकीट काढून पावसात भिजत जावं लागत असल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. एक मोठी बातमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवरती आता मुंबई आहे. मुंबईसाठी अमित शहांचं विशेष प्लॅनिंग सुरू आहे. अमित शहा स्वतः मुंबईतल्या डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वाधिक फटका मुंबई विभागात बसला आणि अमित शहा मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवरती आहे. पुढचे 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेत आणि पुढच्या 3 दिवसात मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे आणि हा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला जाईल. ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्या आमदारांचं टेन्शन मात्र वाढणार आहे. भंडारा इथे भजन मंडळी यांना घेऊन जाणारा पिकअप पुलावरून नाल्यात पडल्यानं अपघात झाला. यात 13 जण किरकोळ जखमी झाले. 2 लहान मुली पाण्यात वाहून गेल्यात. बोदवडमध्ये परतीच्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील कापूस सोयाबीन पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसात जिल्ह्यामध्ये 52 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीतील मच्छीमारांना मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळी कंपनी रेडीमेड पद्धतीनं उपलब्ध करून देते आणि त्यामुळे मच्छीमारांचा वेळ वाचलाय. सध्या सुरमई पापलेट मच्छीच्या जाळीला मार्केटमध्ये मागणी असल्यामुळे कारागीर या जाळी तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. सांगलीतल्या सुभाषनगरमधील कृष्णा कॉलनीत गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरम्यान योग्य ती उपाययोजना न केल्यास दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा लोकहित मंचानं दिलाय. नागपुरातील आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिला. बुलेटला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांच्या टोळक्यावरती कारवाई करण्यात आली. नागपूरच्या वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. तरुणांकडून दंड वसूल करण्यात आलाय. सोलापुरात आरक्षणासाठी कोळी समाज आक्रमक झाला. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आलं. यावेळी महादेव कोळी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला जातोय. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सिद्धेश्वर सोबतच 8 रेल्वे गाड्यांना उशीर झालाय. कल्याण ते इगतपुरी दरम्यान देखील रुळावरती पाणी साचलं होतं, तर आज रेल्वे सेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यातल्या गणेशपूर इथे इलेक्ट्रिक बाईकला आग लागल्याची घटना घडली. या आगीत बाईक जळून खाक झाली, त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक घेताना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनला आज सांगलीकरांचा कमी प्रतिसाद मिळतोय. गुरुवारी ही ट्रेन 276 रिकाम्या सीट सोबत धावल्यामुळे सांगलीकरांचा वंदे भारतचा रस संपल्याचं चित्र आहे. मावळ तालुक्यात भाद्रपदी बैलपोळ्याची शेतकऱ्यांमध्ये तयारी सुरू आहे. मातीच्या बैलांना रंगरंगोटी करण्याची लगबग सुरू आहे. धुळ्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं एमआयडीसी परिसरात छापा टाकत भेसळयुक्त लाल मसाला तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला. या कारखान्यावरती छापा टाकत 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शासकीय सेवेत कायम समाविष्ट करून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला सहकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं धुळे जिल्हा परिषदेवरती मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेकडोंच्या संख्येनं कंत्राटी अधिकारी सहभागी झाले. धाराशिव कचरा डेपोमध्ये कचरा पूर्ण भरल्यानं परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत हा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी केली. अमरावतीत रामगाव जवळच्या नदीपात्रात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रिक्षा उलटली. यामध्ये एका वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झालाय. 14 प्रवासी जखमी झालेत.